हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक नवा ब्लॉग मध्ये गाईज अशा आहे गाईज तुमचं चांगले असणार. सकाळ सकाळी आवरून बिरून मस्त चाललोय आता डीपेक्सच्या तर आपलं आता आजपासून नाही आता 2-4 दिवसापासून मस्त काम सज्ज झालेले. आता उद्यापासून तर कार्यक्रम चालू होणार आहे. तर आशा करतो गाईज तुम्ही सगळे कार्यक्रमला यावं बरोबर की नाही. बरोबर कार्यक्रमला यायला पाहिजे की तुम्ही पण नाही. या. गाईज कार्यक्रमला या खूप सगळे. मेहनत केली आम्ही हा मी Apex तर साठी. लय काम केलं गाईज ते उन्हा तानामध्ये इंट्रो आम्ही तुम्हाला तुम्हाला काम आहे का नाही येणे को आणि तुम्हाला काम आहे का नाही येणे को. मग तुम्ही बी येऊ आम्ही बी उदरीचे कोई आपले सबस्क्राईब वगैरे आले तो फोटो मिटो काढेंगे ना अपने साथ में बरोबर की नाही. या बेटा हमको आज गाईज फायनली बघू शकता गाईज आयडेंटिटी कार्ड टोपी बिपी आणि ड्रेस सगळं भेटले गाईज. आता उद्या मस्त तयार बिअर होऊन डायरेक्ट डिपेक्सच्या टोपी डिपेक्सचं डायरेक्ट आयडेंटिटी कार्ड बघू शकता टोपी घालून सगळे बिरू इकडे दाखवी तुला दिसन घालून दाखव टोपी घालून दाखवी लोक टोपी घालून दाखवी गाईज आमच्या गाईज बघ शकता. आहा डायरेक्ट भाई शर्माला ना डायरेक्ट उद्या भेटतो आता डायरेक्ट तर काही फायनली सगळ्यांना आयडेंटिटी कार्ड आणि टोपी विपी चक सगळे भेटलेले. आता उद्या सगळे घालले ना उद्या सगळी मला असंच पाहिजे सगळे उद्या सगळे मार्केटची व्यवस्था करायला मार्केट सगळं आणू डायरेक्ट काही बघा सगळं डायरेक्ट डायरेक्ट आमच्या पोरं भेटलं लगे त्या लगे स्टोऱ्या बिऱ्या टाक लगे स्नॅप बिप टाक कधी भेटलं नव्हतं कधी त्याच्यासाठी लगे इतके कस तरी लगे स्टोऱ्या टाक इकडं टाक तिकडं टाक का बरोबर की नाही. तो काय म्हणणं यांच्याबद्दल बघितलं का डायरेक्ट डायरेक्ट तुमच्या समोर दाखवलं मी काय रिअलिटी डायरेक्ट का करताय बरोबर. कार्त्याला भेटलं कार्त्या तू ठेवून दिलं ना हुशार पोरग आहे ते सरकार बी पाहिलं का सरकार चेक करू आली स्ट्रेंथ बिंथ बरोबर आहे का नाही. ओके कसं वाटलं सरकार तुम्हाला आता बरं चालेल डायरेक्ट डिपेक्सला भेटायचं का हो सरकार उद्या डिपेक्सला भेटायचं का चला गाईस उद्या डिपेक्सला या त्याच्यावरती नाव लिहिणं चालू झालेलं आहे. काही तुम्ही बघू शकता काही इथं नाव लिहिणं चालू झालेलं आहे डिबेक्सच्या याच्यावर लिहिली आणि निलेश दादा आपलं नाव लिहितोय सगळ्यांचं. तर थँक्यू फॉर निलू दादा. डिपेक्सच्या कार्यक्रमाला आलो इथं आणि याच्या गाण्याच्या भेंड्या चालू आहे गाईज कसं जमणार आहे कार्यक्रम. आता टोपी भेटलेली की चोरी करणारे चोर आले मी गाईज मार्केटमध्ये बघू शकता तुम्ही खूप मोठे दरोडे खोरे टोपीवाले. महादेवाच ऊन पड रहा आता दर्शक म्हणलं नरडा आपला कोरडा पड रहा म्हणलं 2 घोट रस पितो तुम्ही रस पिनो का गाईज रस पिनो का 2 घोट टाईप पिऊ बसली इकडे लवकर आमच्या काहीला म्हण लवकर म्हण आमच्या काहीला लवकर म्हण काही म्हणू का रूममेट म्हणणार आहे का नाही इज्जत मी तुला आधी सांगू राहिलो रूममेट लवकर म्हण रस प्यायला म्हणलं माय रस प्यायला चलो गाईस रस प्यायला चालू गाईस को इधर जेवण करेल तो आप देख सकते क्या है सगळा माल आलेला आहे तुम्ही बघू शकता. उद्या इथंच भेटेल इथंच ना 1 2 3 4 5 6 8 9 11 20 आलेले 20 डायरेक्ट बघू शकता तू तिकडे उद्या भेटतील मला तिकडं लागू राहिले सगळं सामान उद्या सेटअप हो रहा सगळं सेटअप बिटअप झाला का मग आरामात तुम्हाला दाखवतो. आम्ही चालू आहे काम सोबत सगळं सेटअप चालू आहे ठीक आहे ऍडजस्ट करता येतं मी ऍडजस्ट करतो तुम्ही पण ऍडजस्ट करा. तर भेटू आपण उद्या इथंच चाल याचा ब्लॉग लवकरच येईन तुम्हाला खाण्यापिण्या मठ्ठा प्यायचं म्हणतो गाईस आजी चालू तो दे रे भाई मठ्ठा पाहिजे तू याला तुम्ही म्हणशाल ती विकारी कलरची बिल्डिंग कशी दिसते गाईस बनवून बघितलं कशी दिसते इकडून दरवाजा बरं का ते मंतर व्हायचं इकड साईडनी. आता मला फर्स्ट फ्लोअरला बोलवलं बघतो काय नाही लिफ्टनी जाऊ तुम्ही म्हणत असेल ते विटकारी कलरची बिल्डिंग मध्ये काय तुम्हाला दिसतं का अशी क्लास खत्री ना डायरेक्ट. आता माहिती पिकची मीटिंग येते आपल्या कंटेंट के लिए बोलवलेलं आहे तर तसं काहीतरी सांगायचं आहे उनको देखता ना काय उधर देखो उनको काय चाललं उधर कुछ तो की चालू आहे मला वो सांगणार आहे काय नाही. छतबीत बघा ना काय माहिती इसको पाकीच प्रसन्न हो का डायरेक्ट बघतो आता काय म्हणते ते मग तुम्हाला सांगतो ना मी तुम कोणी सांगू अशी गोष्ट होईल की लगेच सांगतो 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. त्यांच्या एका कौशल्य विकासासाठी जे काही करता येईल ते करण्यासाठी विद्यार्थी कौशल तत्पर असते सदैव. आणि त्यातच हे डिबेट्स ही एक ऍक्टिव्हिटी की अॅन्युअल ऍक्टिव्हिटी आहे. वर्षभरात आम्ही एकदा डिबेट्स करतो आणि डिबेट्स हा असा उपक्रम आहे विद्यार्थी परिषदेचा की जो एक प्रोफेशनल ऍक्टिव्हिटी स्टुडंट्सचं
जे काही इनोव्हेशन स्टुडंट्सचे जे काही नव प्रकल्पांना वाव देणारं एक मोठं तसं म्हणायला लागलं तर प्लॅटफॉर्म एक तयार झालं. बघू शकता गाईज, सोशल मीडियासाठी मला इथं बोलवण्यात आलंय गाईज. खूप मोठे मोठे क्रिएटर आलेले संभाजीनगरचे. कैसे पहुंचे? आप लोगों का जो रोल होता है उस समय एक महत्वपूर्ण रोल होता है. हम अगर सोशल मीडिया की बात करेंगे तो विद्यार्थी परिषद के अंदर ऐसे बहुत से कैंपेन चलते हैं. अभी लास्ट 2 दिन पहले मुंबई यूनिवर्सिटी के अंदर राष्ट्रीय कला मंच एक आयाम है विद्यार्थी परिषद का, जो कला के क्षेत्र में काम करता है. कला के क्षेत्र में कैसे कि हमारी जो संस्कृति है छुपी हुई, जेव्हा अशा स्टोरीज तुम्हाला बघायला मिळतील की सामान्य कुटुंबातला विद्यार्थी, सामान्य कॉलेजमधला विद्यार्थी चांगला प्रोजेक्ट बनवतो, ज्याच्या प्रोजेक्टची चर्चा या 4 दिवसांमध्ये होते आणि त्यातले काही प्रोजेक्टचे पुढे जाऊन मला वाटतं 10 विनर्स असतात. मला 10 विनर्स असतात या सर्व. यांच्यापैकी विनर्स पण काही विद्यार्थी होतील. तर ही स्टोरी फार इन्स्पायरिंग असणार आहे इथल्या अन्य आपल्या संभाजीनगरच्या अन्य विद्यार्थ्यांसाठी, मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्टोरी फार इन्स्पायरिंग असणार आहे. तर या अशा सर्व स्टोरीज तुम्ही कव्हर कराव्या. जे VIP लोक, जे इस्रोचे चेअरमॅन असतील किंवा अन्य उद्योग क्षेत्रातले जे लोक येणार आहे, नीती आयोगची लोक येणार आहेत, त्यांच्यासोबत आपण इंटरॅक्शन करू शकतो का? त्यांचा काही आपण 1-2 मिनिटाचा वेळ घेऊन त्यांच्या आपण बाईट्स घेतलाय, त्यांच्यासोबत इंटरव्ह्यू. मीटिंग और के इधर से निकल रहे अभी गाईज. खतरनाक भाई, सगळे क्रिएटर आले ना भाई. बोलवलं आम्हाला फर्स्ट टाइम, लय चांगलं वाटवलं. कसं वाटलं सांगा आपल्याला. कोणीतरी भाव तरी देऊ राहिलं. हाऊ गाईस, काहीच भाव देऊ राहिले गाईज. व्हिडिओ तुम्हाला सांगतो गाईज, याला भेटायला कुठं लय लांबून पोरग आलं हिंगोलीवर. आणि मेरे को आज उधर का वो मिला वो वो मतलब सब्सक्राइबर अपने वो बोले की भैया मी तुम्हारे ब्लॉग देखता. अरे भाई इतकं खतरनाक वाटलं ना काय सांगू गाईज. यार काहीतरी अचीवमेंट कुठेतरी हो राहिली असं वाटलं. चला गाईज भेटतो आता. पोरं हो राहिले आपले. जरा खाली बघतो काय काय कार्यक्रम चालू आहे, मग भेटतो तुम्हाला. शकते एक्झिबिशन वाली मुलं इथं उपस्थित झालेली आता चालली आहेत. आता ते जरासं निवांत त्यांना फक्त दाखवण्यात आलेले इकडं काय काय त्यांचं दाखवणं बिकवणं. अरे वो देखना पाहिजे ना वो, मग कल काहीच कळेंगा उनको, इसलिए जरा जोरदार तयारी चालू बघा. मेन एंट्रन्स बघू शकता तुम्ही डीपीची. इथे जरा लाल लाल थीम दिलेली कोणती बिल्डिंग आले ना बाजूची, त्यासाठी. आता इथून तुम्ही मध्ये जाशान. आता मध्ये चला, आता डायरेक्ट मध्ये चला. काय सगळं काम डन आहे गाईज. खुर्च्या बिडच्या तुमच्यासाठी लागू ठेवलेलं आहे. तिकडं स्टेज बनलेलं आहे, इकडचा डोम बी तयार, इकडचा डोम बी तयार, इकडचं व्यवस्था बी तयार, सगळीकडे तयार लवकर. आता उद्या कार्यक्रमासाठी उद्या आपण बघू कसं आहे कसं नाही. नियोजन एकदम सगळं पार पाडलेलं आहे. म्हणजे आज सगळं नियोजन करून ठेवलेलं आहे. आता डायरेक्ट तुम्हाला उद्या अस्तित्व दिसत. चला गाईज, तो उद्या भेटू डायरेक्ट याच ठिकाणी सकाळी. चला. VIP पक्ष, आपल्या VIP कक्षामध्ये डायरेक्ट एंट्री गाईस. और सोपे विपेचे एकदम खतरनाक लागलेले. इकडं व्हाईट सोपे, तिकडे माझ्यासाठी कोणचा कलर सोपा, मरून कलरचा डायरेक्ट. हा सुविधा एक नंबर आहे. सुविधामध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही केलेले. बघू शकता काम जोमात चालू आहे. लवकरात लवकर तुम्हारे सामने कार्यक्रम हाजिर होगा कल. कवाचे पोरं काम करते इथं. डिपेक्स कार्यालयात आपल्याला काय जेवायला बघा, मस्त सलॅड विलॅड डायरेक्ट बिर्याणी राईस डायरेक्ट. चला गाईस लवकर जेवायला आला. मस्त स्वादिष्ट जेवण करू. सगळे आपले पोरं जेवायला बसलेले. कसं वाटतंय साम्या? डिपेक्स वरतून आलो आपण, सगळं व्यवस्था वगैरे पाहून आलोय. पैसे तुम्ही येणार उद्या, कुछ कमी जादा झालं तर मग तुम्ही मेरे को वर्डिंग है की नाही वर्डिंग है क्या? तुम्ही बोलिलं मेरे को आणि तुम्ही बघितलं नाही, इसलिए मी तुमको बघून येतो पहिले म्हणलो. मेरे वो नेत्रबिंदू से वो देखलं क्या, मग बरं राहता बरं की नाही. बघितलं मग सगळं एकदम मस्त झालेलं आहे. तर आता तुम्ही मस्त जेवण उद्या व्हिजिट करायला लागेल डायरेक्ट. उद्या लवकरात लवकर व्हिजिट करा. त्याच्यानंतर उद्या नाही शक्य झालं तर परवा व्हिजिट करा, पण नक्की व्हिजिट करा गाईज. खूप भारी प्रोजेक्ट आलेले गाईज. तुम्ही शिका त्या प्रोजेक्टमधून. वाटलंच तर तुमचं त्या प्रोजेक्टला तुम्ही कसं पुढे जाऊन तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता का काही, किंवा त्या प्रोजेक्टला तुम्ही फीडबॅक द्या एखादा, भाई तू असं ॲड कर, तुला हे चांगलं असतं ते चांगलं असतं सांगा गाईस. चला ते ऐकून ते तुमचं ऐकलाच बसलेले गाईस. हो आणि काही नाही गाईस, असं करतो गाईस. तुम्हाला आजचा बहुत आवडला असेल गाईस. गाईस आई वडिलांची मम्मी पप्पा त्यांची सगळ्यांची काळजी घ्या आणि झोपून राहा. चला गुड नाईट, स्वीडम, टेक केअर गाईस. चलो गाईस, बाय गाईस, बाय.